सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान, सप्रेम नमस्कार। आणि आज पुन्हा एकदा आपल्या हृदयाशी, सर्वसामान्य जनतेच्या विवेक शक्तीशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे आभार। आज आपण एका गंभीर विषयाला अनुसरून, तेही जागतिक स्तरावरती जो गंभीर धोका निर्माण झालेला आहे, त्या धोक्याविषयीच्या ऐतिहासिक आणि वर्तमान स्थितीच्या माध्यमातून आपण या विषयाला स्पर्श करणार आहोत। संपूर्ण जग आज एका पुन्हा एकदा दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर तिसऱ्या आणि अंतिम अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं का काय, अशी शंका आज उपस्थित झालेली आहे। या कारणाचा आपल्याला मागोवा घेतलाच पाहिजे, आणि कारणाचा मागोवा घेतल्याच्या नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आजपर्यंत कशी परिस्थिती जागतिक स्तरावर बदलत गेली याचाही मागोवा घेणं आवश्यक आहे। तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की आज 2025च्या काळातील जे जग आहे हे एका गंभीर वळणामधून जात आहे, गंभीर धोक्यामधून जात आहे। आणि याचा विचार सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वसामान्य जागतिक जनतेला हा सुचत नाही। त्याचं कारण असं की या जगातील प्रत्येक देशातील त्या देशातील व्यवस्थेने त्या सर्वसामान्य जनतेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह निर्माण करून त्या प्रवाहामध्ये वाहत जाण्याची त्यांची मानसिक गुलामी केल्यामुळं त्या ठिकाणी या देशाच्या, जगाच्या, विश्वाच्या पलीकडे जाऊन मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करण्याची क्षमता निर्माण होऊ शकत नाही आणि निर्माण करू दिल्या गेली नाही, म्हणून ही आजची परिस्थिती आपल्याला गंभीर असून सुद्धा समजत नाही, हे वास्तव आहे। याचा ऐतिहासिक मागोवा जर घ्यायचा असेल तर आपल्याला इतिहासात जावं लागेल। त्यासाठी आपण प्रथम विचार करण्यासाठी इतिहासाचा मागोवा घेऊया। जवळपास गेल्या 500 वर्षाच्या पूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनामुळे वैज्ञानिक क्रांती निर्माण झाली। त्या वैज्ञानिक क्रांतीतून वेगवेगळे संशोधन आले, वेगवेगळ्या क्षेत्रातील, मग ते वस्तूची निर्मिती असेल, मानवी कल्याणाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना असलेल्या संशोधन असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून अवघ्या 400 वर्षाच्या आत, म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटापर्यंत, सुरुवातीपासून म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत, म्हणजेच 19व्या शतकाच्या शेवटापर्यंत जवळपास या वैज्ञानिक आणि औद्योगिक क्रांतीनं संपूर्ण जगाला या क्रांतीचं वेड लावून ठेवलं होतं। या वैज्ञानिक आणि संशोधन क्रांतीच्या, औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून माणूस ही संकल्पना बाजूला फेकली गेली आणि केवळ एक आर्थिक क्रांती या औद्योगिक क्रांतीमधून निर्माण झाली। आणि या आर्थिक क्रांतीमुळं संपूर्ण जग त्या अर्थशास्त्राच्या, त्या आर्थिक व्यवस्थेच्या स्पर्धेच्या मागे लागून मानवता, माणुसकी धर्म, मानवता धर्म या सर्व संकल्पना बाजूला फेकल्या गेल्या। या सगळ्यांच्या निर्मितीमधून, शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेमधून, वेगवेगळ्या प्रकारच्या अहंकारातून या ठिकाणी साम्राज्यवादाची स्पर्धा निर्माण झाली। ज्या युरोप खंडामध्ये प्रथम इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, त्याचा प्रसार संपूर्ण युरोपभर पसरला आणि युरोप खंडामध्ये जेवढे काही प्रगत राष्ट्र होते त्या संपूर्ण युरोप खंडातल्या प्रगत राष्ट्रांमध्ये शस्त्रास्त्रांची स्पर्धा निर्माण झाली आणि त्या शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेमधून साम्राज्यवादाची निर्मिती झाली। ज्या साम्राज्यवादाचा अर्थ असा की ज्यांच्याकडं शस्त्रास्त्र आणि पैसा सगळ्यात जास्त, त्यांनी इतर लहान आणि गरीब देशावरती आपलं राज्य करायचं, साम्राज्य प्रस्थापित करायचं, त्या लोकांना कच्चा माल त्यांच्याकडून घेऊन पक्का माल त्यांना विकत देणे आणि आवाच्या सवा किमतीने विकत देणे आणि त्यांना आपलंसं करून घेऊन त्यांना गुलामीत टाकणे, ही साम्राज्यवादाची स्पर्धा युरोप खंडातल्या प्रत्येक देशामधून निर्माण झाली। आणि या साम्राज्यवादाच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण जग जेव्हा एकवटलं गेलं, त्यावेळेस शेवटी या वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक श्रीमंतीमुळं, शस्त्रास्त्रांच्या श्रीमंतीमुळं या संपूर्ण बोटावर मोजण्या इतक्या प्रगतशील राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खुमखुमी निर्माण झाली आणि या खुमखुमीचा परिणाम म्हणजे पहिलं महायुद्ध होतं। तात्कालिक कारण काही असू द्या, परंतु मुख्य कारण हे होतं की या पहिल्या महायुद्धामध्ये
आपलं वर्चस्व असायला पाहिजे, या एकाच कारणासाठी संपूर्ण जगामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये दोन गट निर्माण झाले, दोस्त राष्ट्र आणि शत्रू राष्ट्रे यांच्या माध्यमातून माहितीचा भडका उडाला 1914. 1914 ते 18 हे 4 वर्ष, जवळपास 5 वर्ष, 4.5 ते 5 वर्ष हे युद्ध चाललं. आणि या युद्धामध्ये जवळपास 2 कोटी सैन्यांचं या ठिकाणी कामी आले. 2 कोटी सैन्य कामी आले संपूर्ण जगातले मिळून. अनेक अब्जावधी रुपयांचा चुराडा त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे प्राणहानी झाली, वित्तहानी झाली, निरपराध लोकांचा बळी गेला. त्याचबरोबर या 4.5 वर्षातल्या पहिल्या महायुद्धाचे पडसाद संपूर्ण जगाला भोगावे लागले. मग ते महागाईच्या स्वरूपात असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नधान्याच्या तुटवड्याच्या परिणामाचे असतील, अनेक प्रकार. त्यामध्ये दवाखान्याच्या मेडिसिन्स न भेटण्याच्या किंवा भेटल्या तरी अवाच्या सव्वा किमतीमध्ये विकत घेण्याच्या त्या ठिकाणी अडचणी असतील. असे अनेक प्रश्न प्रत्येक जगातील प्रत्येक देशाला याचे परिणाम भोगावे लागले. या पहिल्या महायुद्धाला ज्या पद्धतीने जर्मनी कारणीभूत ठरला होता, पहिला सम्राट कैसर विल्यम, त्या माध्यमातून या जर्मनीचं खच्चीकरण करण्याचं काम दोस्त राष्ट्रांनी मिळून या जर्मनीचं आर्थिक आणि सगळ्या प्रकारे खच्चीकरण केलं. आणि या जर्मनीमुळं त्या ठिकाणी पहिलं महायुद्ध झालं. आणि पहिल्या महायुद्धाच्या नंतर जर्मनीचं खच्चीकरण झाल्याच्या नंतर या जगामध्ये शांतता कायमची ना झाली, यासाठी त्या ठिकाणी राष्ट्रसंघाची निर्मिती झाली 1920च्या दरम्यान. आणि त्या राष्ट्रसंघाच्या मुळे जगामध्ये अशा प्रकारचं जागतिक महायुद्ध जे संपूर्ण जग लढल्या गेलं, ज्यामध्ये अनेक कोट्यावधी रुपयांची मालमत्ता आणि कोट्यावधी सैनिक आणि निरपराध माणसे कामी आली, मरण पावली, कितीतरी कायमचे अपंगत्व झाले. अशी अनेक प्रकारची विध्वंसक घटना, विध्वंसक जागतिक महायुद्ध कधीही होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून शांतता प्रस्थापित करण्यासाठी या राष्ट्रसंघाची निर्मिती अमेरिका, रशिया, इंग्लंड यांच्या पुढाकाराने स्थापना झाली. आणि या स्थापनेबरोबरच संपूर्ण जगावरती जेवढे काही राष्ट्रसंघाचे सदस्य देश होते, त्या देशांवरती वेगवेगळ्या प्रकारचे नियम आणि अटी लावून त्या ठिकाणी संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले गेला. परंतु जर्मनीवर लादलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या करांमुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या अन्यायामुळे त्या ठिकाणी जर्मनीला पुन्हा एकदा ॲडॉल्फ हिटलरच्या माध्यमातून हिटलर जर्मनीला वर येऊन पुन्हा दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात करण्याची खुमखुमी त्या जर्मनीच्या हिटलरमुळे पुन्हा जर्मनीला मिळाली. 1920 ते 1939 या 19 वर्षाच्या कालावधीमध्ये राष्ट्रसंघाची निर्मिती होऊन सुद्धा केवळ एकाच कारणामुळे की पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीचं खच्चीकरण करण्याच्या परिणामामुळे जर्मनीचा राष्ट्रवाद ॲडॉल्फ हिटलरनी संपूर्ण जर्मनवासियांना आव्हान केलं की आपल्या देशाचा सोडाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठी सर्वांनी त्याग केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, समर्पण केलं पाहिजे, असं आवाहन केल्याबरोबर अवघ्या 19 वर्षाच्या आत जर्मनीचा प्रत्येक नागरिक राष्ट्रवादी बनून ॲडॉल्फ हिटलरच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. त्याग, संघर्ष, समर्पण, कंजूशी सगळ्या प्रकारची बाजूला ठेवून त्यांनी राष्ट्रवादाची भूमिका सर्वात जवळ ठेवून जर्मनीला, आपल्या देशाला या दोस्त राष्ट्रांच्या विरोधात उभं करून पुन्हा दोस्त राष्ट्रांचा सुडाच्या भावनेनं बदला घेण्यासाठी या जर्मनवासियांची मानसिकता प्रबळ करण्यामध्ये ॲडॉल्फ हिटलर यशस्वी झाला. आणि हिटलरनी संपूर्ण देशाला पुन्हा एकदा, संपूर्ण जगाला पुन्हा एकदा दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं. पहिलं महायुद्ध ज्या पद्धतीनं भयंकर विनाशकारी झालं, त्याच्यात कितीतरी पटीनं दुसरं महायुद्ध भयंकर अशा विनाशाला कारणीभूत ठरणारं हे दुसरं महायुद्धाची सुरुवात ॲडॉल्फ हिटलरनी 1939 ला केली. पहिल्यांदा त्यांनी पोलंडला आक्रमण करून आपलं कसं केलं आणि वेगवेगळे देश पादाक्रांत करत करत संपूर्ण जगावर नियंत्रण लाभावं, ज्या पद्धतीनं अलेक्झांडरनी आपलं स्वप्न उराशी घेऊन आपल्या भारतातून वापस गेला, अगदी त्याच पद्धतीने संपूर्ण जग जिंकण्याच्या नादामध्ये ॲडॉल्फ हिटलर आपल्या जर्मनीला जगजेता करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या लढाईला सुरुवात केली. आणि त्या माध्यमातून 1939 ते 1943 पर्यंत 4 वर्षामध्ये हिटलरने संपूर्ण जगावर ज्या पद्धतीनं प्रभुत्व गाजवायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी वाटचाल चालू केली. रशियापर्यंत घुसला, परंतु रशियातल्या हिवाळ्याने त्याला शिरकाव करू दिला नाही. परंतु जेव्हा
जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी ॲडॉल्फ हिटलरच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली. या जगामध्ये सर्वात विनाशकारी बॉम्ब बनविण्याची म्हणजेच अणुबॉम्ब किंवा हायड्रोजन बॉम्ब बनवण्याची जी संकल्पना आहे प्रथम जर कोणाच्या डोक्यात आली असेल तर ती आली ॲडॉल्फ हिटलरच्या डोक्यामध्ये. आणि त्यांनी ती लगेच कल्पना आपल्या जर्मन शास्त्रज्ञांना बोलून दाखवली की या पहिल्या महायुद्धाचा विनाशाचा बदला आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड जर उगायचा असेल तर संपूर्ण दोस्त राष्ट्र आणि संपूर्ण जगाला आपल्याला वेठीस आणावं लागेल. आणि त्यासाठी मला एका अति विनाशकारी बॉम्बची अत्यंत आवश्यकता आहे आणि तो तुम्ही बनवला पाहिजे. अशा पद्धतीचं हिटलरनी जर्मन वैज्ञानिकांना आदेश दिले. जर्मन वैज्ञानिकांनी त्या लॅबोरेटरीमध्ये बसून मीटिंग घेऊन अनेक खल झाला आणि त्या माध्यमातून हिटलरनी दिलेल्या आदेशाचं पालन करण्यासाठी शास्त्रज्ञांना समोर एक पेच प्रसंग उद्भवला. तो पेच प्रसंग असा की या सर्वात विनाशकारी अणुबॉम्बची कल्पना आणि तिला जर असेल प्रयोगातून सिद्ध करायचं असेल तर ती संकल्पना अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याशिवाय होऊ शकत नाही. आणि तोपर्यंत अल्बर्ट आइन्स्टाईन जर्मनी सोडून अमेरिकेमध्ये भूमिगत राहून अमेरिकेमध्ये जाऊन तिथं स्थायिक झाले होते. आणि जेव्हा ही गोष्ट जर्मन शास्त्रज्ञांची कल्पना हिटलरची कल्पना जेव्हा ही बातमी अल्बर्ट आइन्स्टाईनला पोहोचली अमेरिकेत तेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईननी लगेच तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना चर्चा करून सांगितलं की हिटलरच्या मनामध्ये अशा प्रकारचा बॉम्ब बनवण्याची कल्पना आलेली आहे. त्यांनी शास्त्रज्ञाला आदेश दिलेले आहेत. ती बातमी माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्या हिटलरच्या अगोदर अमेरिकेला हा बॉम्ब बनवणं गरजेचं आहे जो सर्वात विनाशकारी असेल. आणि ही बॉम्ब बनवण्याची कल्पना डॉक्टर ओपनहायमर, डॉक्टर लिनस पावलिंग आणि डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन या तीन प्रमुख शास्त्रज्ञांनी जेव्हा राष्ट्राध्यक्षांना सांगितली आणि त्यानंतर लगेच मॅनहॅटन प्रोजेक्ट मधून 2 अणुबॉम्बची निर्मिती सुद्धा 1943 मध्ये केली गेली. आणि जेव्हा या 2 प्लुटोनियम आणि युरेनियम हे 2 अणुबॉम्ब जेव्हा बनवण्यात आले अमेरिकेच्या मॅनहॅटन प्रोजेक्ट मधून त्या प्रोजेक्टचे मुख्य कर्ते धर्ते जर होते तर ते 3च मुख्य शास्त्रज्ञ होते. डॉक्टर लिनस पावलिंग, डॉक्टर ओपनहायमर आणि अल्बर्ट आइन्स्टाईन. या 3 प्रमुख शास्त्रज्ञांच्या हाताखाली जवळपास 100 शास्त्रज्ञ होती ज्यांच्यामुळं हे संपूर्ण प्रोजेक्ट त्या ठिकाणी यशस्वी करण्यात आला. आणि जेव्हा या 2 अणुबॉम्बची अंमलबजावणी केवळ आणि केवळ हिटलरला थांबविण्यासाठी आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट करण्यासाठी आणि जपानने अगोदरच अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावरती बॉम्ब टाकून त्यांच्या बोटी नष्ट केल्या होत्या या रागाचं निमित्त पकडून जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर त्या ठिकाणी अणुबॉम्ब टाकण्याचं निश्चित केलं अमेरिकेने. आणि 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट ह्या 1945 ला अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाचा शेवट करण्यासाठी हिटलरला थांबविण्यासाठी या 2 अणुबॉम्बची अंमलबजावणी केली. आणि त्या ठिकाणी आजही पाणी दूषित आहे, जमिनीमध्ये पीक येत नाही आणि जमिनीचा कस संपूर्णतः विनाशकारी झालेला आहे, विषबाधा झालेली आहे. अशा 80 वर्षानंतर सुद्धा त्या 2 पडलेल्या अणुबॉम्बच्या माध्यमातून एवढा विनाश त्या ठिकाणी झाला. आणि हे जेव्हा प्रत्यक्षदर्शी या 3ही मुख्य शास्त्रज्ञांनी अनुभवलं पाहिलं त्यावेळेस त्यांनी युनोच्या महासचिवाला पत्र लिहिलं आणि त्यामध्ये सांगितलं की जर यापुढं जगाने आणि युनोच्या स्थायी सदस्यांनी आणि इतर देशांनी जर कदाचित या अणुबॉम्बचा अंमल केला, अणुबॉम्बची अंमलबजावणी केली तर 4थं अंतिम जागतिक महायुद्ध कधी होणार नाही, कारण 3ऱ्या जागतिक अणुयुद्धामध्ये सर्व काही नष्ट होईल. असं केल्याच्या नंतर, असं पत्र दिल्याच्या नंतर त्या दिवसानंतर अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन आणि फ्रान्स त्याचबरोबर इतर राष्ट्र, पाकिस्तान असेल, भारत असेल, वेगवेगळे सदस्य राष्ट्र असतील, या सगळ्यांनी गुपचूप पद्धतीने चोरून का होईना आपापल्या पद्धतीनं अणुबॉम्बची निर्मिती करून चाचण्या घेऊन अणुबॉम्ब आपल्यासोबत आपल्या संरक्षणासाठी ठेवलेले आहेत. संपूर्ण जगाच्या अणुबॉम्बची संख्या जवळपास आजच्या घडीला 23,000 पर्यंत पोहोचते. आणि त्या प्रमुख शास्त्रज्ञांच्या पत्राचा परिणाम कुठल्याही प्रकारचा न होता उलट
23,000 अणुबॉम्बच्या निर्मितीपर्यंत हे जग पोहोचलेलं आहे. आणि म्हणून ह्या जगाला संपवण्यासाठी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 17 वेळा पृथ्वी नष्ट होईल अशा पद्धतीनं या 23,000 अणुबॉम्बची निर्मिती या जगाने केलेली आहे. आणि जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं, दुसरं महायुद्ध संपल्याच्या नंतर अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्ध निर्माण झालं, कोल्ड वॉर. आणि ज्यामध्ये रशियाला वाटत होतं की दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अनेक राष्ट्रे जी गुलामीत होती ती स्वतंत्र झालेली आहे आणि त्या स्वतंत्र राष्ट्रांना आपलंसं करता यावं, आपल्या गटाच्या आपल्या बाजूच्या गटामध्ये घ्यावं म्हणून रशिया प्रयत्न करत होता. आणि अमेरिकेला सुद्धा वाटत होतं की आपण लोकशाहीवादी आहोत, आपल्या बाजूने सुद्धा गुलाम राष्ट्र जे झालेले आहेत ते आपल्या बाजूने यावे, यासाठी अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्ध निर्माण झालं. काही रशियाकडे गेले, काही अमेरिकेकडे गेले आणि भारत मात्र अलिप्ततावादी धोरण स्वीकारून, पंडित जवाहरलाल नेहरूच्या माध्यमातून अलिप्ततावादी धोरण स्वीकारून आपल्या मागे सुद्धा काही देश ठेवले. अशा प्रकारे मुख्य 3 गट जरी असली तरी प्रमुख रशियाचा साम्यवादी गट आणि अमेरिकेचा लोकशाहीवादी गट हे 2च गट मुख्य संपूर्ण जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटानंतर सुरुवात झाली. 1960च्या नंतर जेव्हा पहिल्यांदा 1945ला अमेरिकेने 2 अणुबॉम्बची निर्मिती करून त्या ठिकाणी हिरोशिमा आणि नागासाकीला त्या ठिकाणी संपवून दुसऱ्या महायुद्धाचा आणि हिटलरचा शेवट केला, त्यानंतर 1949 मध्ये रशियाने सुद्धा आपली अणुचाचणी करून त्या ठिकाणी अणुबॉम्बची निर्मिती सुद्धा रशियाने सुद्धा केली. अमेरिकेमध्ये तर अमेरिका तर रशियाच्या पुढे आजही आहे आणि तेव्हाही होती, ज्या पद्धतीनं अणुबॉम्बची चाचणी करून, निर्मिती करून संग्रह ठेवण्यासाठी. आणि 1950 ते 1960 या 10 वर्षामध्ये रशिया आणि अमेरिकेमधलं शीतयुद्ध एका उच्च टोकाला गेलं. एवढ्या टोकाला गेलं की रशियाला वाटायचं की आमच्याकडं अणुबॉम्ब जरी असले तरी, परमाणु मिसाईल जरी असले तरी आम्ही अमेरिकेपर्यंत क्षेपणास्त्र जातील या पद्धतीने अजून आम्ही प्रगती केलेली नाही. अमेरिकेने जर आमच्यावरती अणुहल्ला केला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ शकत नाही, कारण रशियापासून जवळपास अमेरिकेचं अंतर फार 4000 किलोमीटरचं अंतर होतं आणि तिथपर्यंत पोहोचण्याची आमच्या क्षेपणास्त्राची क्षमता नसल्यामुळं रशिया एक प्रकारे अमेरिकेच्या तुलनेमध्ये पिछाडीवर होता. त्याच तुलनेमध्ये अमेरिका मात्र अमेरिकेकडं रशियावर काय, जगातल्या कुठल्याही देशावरती अणुहल्ला करण्याची ताकद असलेली क्षेपणास्त्र अमेरिकेकडे होती. अशा काळामध्ये रशिया आणि अमेरिका हे 2च प्रमुख राष्ट्र जरी जगामध्ये प्रभुत्व दाखवणारे असले तरी रशियाची बाजू या पद्धतीनं कमकुवत होती की तो अमेरिकेवर क्षेपणास्त्र हल्ला प्रत्युत्तर म्हणून करू शकत नव्हता. अशा काळामध्ये अमेरिकेच्या बाजूला असलेला क्युबा देश, त्या क्युबा देशावरती फिडेल कॅस्ट्रो हा हुकुमशहाने आपल्या त्या क्युबावरती हुकुमशाही पद्धतीने राज्य बळकावलं आणि तो हुकुमशहा झाला क्युबाचा, जो क्युबा देश अमेरिकेपासून फक्त 90 मैलाच्या अंतरावर आहे. आणि अमेरिकेला क्युबा मधला फिडेल कॅस्ट्रो जो हुकुमशहा होता त्याला हाणून पाडण्यासाठी, त्याची हुकुमशाही संपवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, परंतु अमेरिकेला त्यामध्ये यश आलं नाही. मग शत्रूचा शत्रू दोस्त या समीकरणानुसार रशियाने फिडेल कॅस्ट्रोशी त्या ठिकाणी मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. आणि त्या अनुषंगाने रशियाने एक वेगळी चाल खेळली की त्या रशियाने आपली क्षेपणास्त्र, जी अणुबॉम्बची परमाणु क्षेपणास्त्र क्युबामध्ये पाठवायची आणि क्युबा पासून 90 मैलावरती अमेरिकेवरती हल्ला करण्यासाठी आपण नेहमी सज्ज असू शकतो या पद्धतीनं त्यांनी ती तयारी केली. आणि क्युबाने सुद्धा त्याला प्रतिसाद दिला आणि क्युबा देशामधून, क्युबाच्या देशाच्या जमिनीवरून त्या ठिकाणी रशियाची क्षेपणास्त्रे त्या ठिकाणी पुरवल्या गेली आणि रशिया त्या ठिकाणी बिंदास राहिला. जेव्हा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी त्यांनी जेव्हा क्युबामध्ये रशियाची क्षेपणास्त्र आहेत अशा पद्धतीची शंका जेव्हा बोलून दाखवल्या गेली, त्यावेळेस जॉन एफ केनेडीनी क्युबामध्ये जाऊन त्यांच्या गुप्त हेरांच्या मार्फत क्युबामधले अनेक फोटो काढण्यासाठी त्यांनी आदेश दिले.
14 ऑक्टोबर 1962ला. आणि अवघ्या 2 दिवसामध्ये 16 ऑक्टोबर 1962ला त्याचा अहवाल आला आणि त्याचे फोटो सुद्धा आले की क्युबामध्ये रशियाने क्षेपणास्त्र अमेरिकेसाठी हल्ला करण्यासाठी तयार केलेले आहेत. आणि त्या पद्धतीनं त्या क्युबामधल्या त्या क्षेपणास्त्रांना कल्पना आली की आपण यांना उडवून टाकूया. म्हणजे जॉन एफ केनेडीला वाटलं की यांना आपण बॉम्ब टाकून उडवून टाकू, नष्ट करू. पण त्याचबरोबर हाही विचार आला की पुन्हा अणुयुद्ध पेटू शकेल, त्यासाठी आपल्याला थोडासा संयम ठेवू आणि वेगळं काय प्रयत्न करता येईल ते पाहू. म्हणून 24 ऑक्टोबर 1962ला जॉन एफ केनेडीनं एक आदेश दिला, राष्ट्राला संदेश देण्यामधून एक आदेश दिला की क्युबामध्ये समुद्र मार्गाने जे जे येईल त्याची तपासणी अमेरिका करेल आणि तेव्हाच क्युबाच्या जमिनीवर त्या ठिकाणी जातील, मग ते जहाज असेल काही असो. अशा पद्धतीनं क्युबावरती देखरेख करण्याचं काम अमेरिकेने केलं आणि याचा राग रशियाला फार आला. आणि त्या रशियाला राग आल्याचा परिणाम असा झाला की अमेरिकेचं एक जहाज सुद्धा रशियानं त्या ठिकाणी बुडवून टाकलं, हल्ला करून बुडवून टाकलं, बॉम्ब टाकून नष्ट केलं. आणि नष्ट केल्याबरोबर त्या ठिकाणी रशियाच्या विरोधामध्ये अमेरिकेने आपल्या तळावरती, संरक्षण तळावरती, जे नेहमी जगामध्ये कुठल्याही देशावरती जर अणु हल्ला करायचा असेल, अणुबॉम्बचा हल्ला करायचा असेल, अशा ठिकाणावर हल्ला करण्यासाठी अमेरिकेमध्ये ज्या ठिकाणी अणुबॉम्बचं स्थळ आहे त्या ठिकाणी पायलट विमानं नेहमी 24 तास सज्ज राहायची. आदेश राष्ट्राध्यक्षांचा आल्याबरोबर त्या ठिकाणी विमानामध्ये पायलट जातील आणि लगेच ज्या आदेशानुसार ज्या देशावर अणुबॉम्ब टाकायचा त्या देशावर अणुबॉम्ब टाकण्याची एका क्षणामध्ये तयारी होत राहायची. अशा तयारीत असलेलं अमेरिकेचं संरक्षण स्थळ त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं अनेक विमानं त्या ठिकाणी उभी होती. अशा वेळी 25 ऑक्टोबर 1962ला अमेरिकेच्या या संरक्षण तळावरती एक अलाराम वाजतो. अलाराम वाजल्याबरोबर सगळे सतर्क होतात. सगळे पायलट आपापल्या विमानामध्ये जाऊन आणि संबंधित देशावरती अणुबॉम्ब टाकण्याच्या तयारीमध्ये असलेले आपापल्या विमानामध्ये पायलट धावत जात असतात. आणि अलाराम का वाजला याचं कारण जेव्हा विचारलं गेलं त्यावेळेस सिक्युरिटी गार्डनी सांगितलं, तिथल्या सिक्युरिटीने सांगितलं की एक शख्स कंपाऊंड वॉल ओलांडून उडी मारून आपल्या तळामध्ये आलेला आहे. असं म्हटल्याबरोबर वरून आदेश आले आणि प्रत्येक जण त्या रशियावरती हल्ला करण्यासाठी त्या ठिकाणी विमानाकडे धावत पायलट गेले. आणि पायलट गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी विमानात पोहोचले. विमानात पोहोचून आता उडाण्याच्या तयारीत असतानाच तोपर्यंत एक खुलासा आला की जो शख्स जो कुणी त्या कंपाऊंड वॉलवरती उडी मारून ज्यावेळेस तो खाली आला त्यावेळेस सिक्युरिटी गार्डने पुन्हा एकदा खुलासा केला की तो कुणी माणूस नसून तो एक भालू होता, अस्वल होता, असं स्पष्टीकरण दिलं. हे स्पष्टीकरण आल्याबरोबर विमानात तर सुटणार, विमानात तर पायलट बसलेले आहेत, विमानात चालू करणार आहेत, काही सेकंदातच बातमी, 2 ते 3 मिनिटात अवधी, ताबडतोब हा हल्ला रोखण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने हल्ला रोखण्यासाठी आदेश दिले. आणि ताबडतोब काय केलं, त्या संरक्षण तळावरती जे ट्रक होते, मालवाहू ट्रक होते, ते ट्रक धावपट्टीवर नेऊन विमानाच्या आडवं केले आणि त्या इशाऱ्यानुसार विमानातले पायलट विमान उडू शकले नाहीत. आणि अवघ्या 4 ते 5 मिनिटाच्या आत रशियावर या भालूनं उडी मारली नसती, एखाद्या माणसानं खरोखर उडी मारली असती आणि खरोखरच रशियावरती अणुबॉम्बचा हल्ला झाला असता, रशियानं अमेरिकेवर हल्ला केला असता आणि संपूर्ण जग अणुयुद्धामध्ये 25 ऑक्टोबर 1962लाच तिसऱ्या जागतिक अणुयुद्धामध्ये कदाचित जग संपलं असतं. केवळ आणि केवळ 4 ते 5 मिनिटाच्या अंतरामुळं आणि त्या खुलाशामुळं हे अणुयुद्ध त्या ठिकाणी थांबल्या गेलं, त्या ठिकाणी रोखल्या गेलं. यानंतर अवघ्या 48 तासामध्ये पुन्हा एकदा धोका निर्माण झाला. 48 तासाच्या आत 26 ऑक्टोबर 1962ला केवळ या घटनेच्या नंतर 48 तासानंतर पुन्हा एकदा हा धोका निर्माण झाला. जेव्हा रशियाने जेव्हा अमेरिकेचं जहाज
पाण्यामध्ये उडवून टाकलं, त्यावेळेस रशियाने ठरवलं की आता आपण आपल्या पाणबुड्याच्या माध्यमातून आपले अणुबॉम्ब क्युबामध्ये पाठवूया. आणि ती तयारी झाली. 3 पाणबुड्यामध्ये अणुबॉम्ब अंमलबजावणी सहित सर्व यंत्रणा त्या ठिकाणी फिट केलेली होती पाणबुड्यामध्ये. आणि 3 पाणबुड्यामध्ये हे वेगवेगळ्या दिशेने जाऊन त्या ठिकाणी अमेरिकेच्या क्युबाच्या दिशेने जाण्याचं त्यांनी ठरवलं. आणि त्या पाणबुड्या समुद्र मार्गे येत होत्या. आणि जेव्हा ही बातमी अमेरिकेला कळली, अमेरिकेने सांगितलं की तुम्ही 3 पाणबुड्या समुद्राच्या तळाशी जा, जर वर आलात तर आम्ही बॉम्ब टाकून उडवून देऊ. मग या 3ही पाणबुड्या रशियाच्या, ज्यामध्ये संपूर्ण अणुयुद्ध छेडण्याची, अणुयुद्ध करण्याची, अणुहल्ला करण्याची संपूर्ण तयारीची यंत्रणा त्या ठिकाणी कार्यान्वित होती. ह्या 3ही पाणबुड्या जशा क्युबाच्या दिशेनं पाणबुड्या समुद्राच्या तळापासून येत होत्या, त्या 3ही पाणबुड्यामध्ये त्यांचा संपर्क रशियाशी कंटिन्यू होत होता. त्या 3ही पाणबुड्यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष तेव्हाचे त्यांना आदेश देत होते. त्या आदेशाप्रमाणे त्यांची ते कार्यरत होते. त्या 3 पाणबुड्यापैकी 2 पाणबुड्यांचा संपर्क कंटिन्यू चालू होता, परंतु एका पाणबुडीचा संपर्क अचानक तुटला. आणि अचानक तुटल्यानंतर त्या एका पाणबुडीत, शेवटच्या पाणबुडीच्या मध्ये जे काही लोक होते, जे काही कॅप्टन होते, 3 कॅप्टन असतात प्रमुख, त्यांना असं वाटलं, 3 कॅप्टनना असं वाटलं की अणुहल्ला झालेला आहे, अणुयुद्ध पेटलेलं आहे आणि आपण आता अणुयुद्धाची तयारी ताबडतोब करायलाच हवी. हा अणुहल्ला रशियावर आपण केल्याशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीचं त्यांना एक समज झाला, जो गैरसमज सुद्धा असू शकतो. कारण संपर्क तुटला म्हणजे याचा अर्थ आपल्याला आदेश आलेला आहे, परंतु आपल्याला समजलेला नाही, परंतु आदेश आलेला आहे, अशा पद्धतीचा समज त्या ठिकाणी झाला. आणि ते 3घही त्या ठिकाणी अणुहल्ला अमेरिकेवर करण्याच्या मानसिक तयारीमध्ये आले. परंतु रशियाने या 3ही पाणबुड्यांना एक नियम आणि अट टाकली होती की त्या 3ही पाणबुड्यावरती 3 प्रमुख कॅप्टन असायचे. त्या 3घांचंही एकमत झाल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही, अशा पद्धतीची सक्त नियम त्या ठिकाणी केला होता. आणि जी 3री पाणबुडी होती, ज्यामध्ये गैरसमज पसरला होता संपर्क तुटल्यामुळे, त्या 3ही कॅप्टन मध्ये चर्चा झाली. त्यामध्ये असं ठरलं, 2 कॅप्टनला असं वाटलं अणुयुद्ध पेटलेलं आहे, आता आपण अणुहल्ला या रशिया अमेरिकेवर केला पाहिजे, असं दोघांचं मत झालं. परंतु जो एक होता त्याचं मत झालं नाही. तो म्हणे की आपण एक 10 ते 15 मिनिट वाट पाहू आणि 10-15 मिनिटानंतर काहीतरी आपल्याला संदेश मिळतील आणि त्यानुसार आपण हे करू. म्हणजे त्या 5 मिनिटाच्या आत पुन्हा तो संपर्क झाला आणि पुन्हा संपर्क झाल्याबरोबर त्या रशियाचे आदेश आले. आणि रशियाचे आदेश आल्याबरोबर या 3 कॅप्टन पैकी जे शेवटचा होता त्याचं मत खरं ठरलं. कारण अनेक कारणामुळे, तांत्रिक अडचणीमुळे हा संपर्क तुटला गेला होता हे कळलं. आणि युद्ध झालेलं नाही हेही कळलं. अणुहल्ला करायचा नाही हेही त्यांनी ठरवलं. आणि त्या माध्यमातून अवघ्या 5 ते 7 मिनिटाच्या आत दुसरा अणुहल्ला, अणुबॉम्बचा हल्ला अमेरिकेवर करण्याचा त्या ठिकाणी टाळला गेला. जर समजा त्या पाणबुड्यांनी ठरवलं असतं, 3घांचे जर निर्णय झाले असते, अणुहल्ला झाला असता, अमेरिकेवर अणुबॉम्ब पडला असता, अमेरिका रशियावर अणुबॉम्ब केली असती, मग अमेरिकेच्या बाजूने काही देश, रशियाच्या बाजूने काही देश, आणि मग पुन्हा 3रं आणि जागतिक अंतिम महायुद्ध, अणुयुद्ध, त्या 1962च्या युद्धामध्ये संपूर्ण जग एखादा कदाचित नष्ट झाला असतं. म्हणजे 1914 ते 18, 1939 ते 45 आणि 1962 जे असेल ते, एवढ्या 3 प्रयत्नामध्ये 20व्या शतकामध्ये संपूर्ण पृथ्वी आणि संपूर्ण जग नष्ट झालं असतं. ही वास्तव आपण अणुयुद्धाच्या नंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती, स्थापना झाल्याच्या नंतरची ही वेळ आहे. आणि आज 2025 मध्ये अशी वेळ येऊन ठेपलेली आहे की ज्यामध्ये दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया यांचे मतभेद, दक्षिण कोरियाच्या बाजूने असलेली अमेरिका, त्याचप्रमाणे रशिया आणि युक्रेन या दोघांच्या मध्ये असलेलं वैमनस्य गेल्या 2 वर्षापासून त्यांचे संघर्ष चालू आहेत. त्याचप्रमाणे चीन आणि अमेरिकेचं यांचं एक प्रकारचं अप्रत्यक्ष युद्ध, आर्थिक महासत्तेची स्पर्धा या दोन राष्ट्रांमध्ये निर्माण झालेली. रशियाच्या व्लादिमीर पुतीनने
वेगवेगळ्या प्रकारे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अमेरिकेच्या विरोधात चीनची बाजू घेऊन त्या ठिकाणी उभा आहे. म्हणजे आज 2025च्या काळामध्ये पुन्हा एकदा भारत पाकिस्तान यांच्यामध्ये सुद्धा मतभेदाची ठिणगी पडलेली आहे. कालच्या 22 एप्रिलला ज्या पहलगाम मध्ये 26 पर्यटकांना 4 अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या आणि ठार केलं, ही परिस्थिती सुद्धा या आंतरराष्ट्रीय स्तरावरती शांतता भंग करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. म्हणजे सारांश थोडक्यात असा की जगामधील जे 5 स्थायी सदस्य आहेत युनोचे, चीन, फ्रान्स, इंग्लंड, रशिया आणि अमेरिका, या 5ही राष्ट्रांसोबत जे अस्थायी सदस्य आहेत त्यामध्ये भारत आहे, पाकिस्तान आहे, जपान आहे, वेगवेगळे अनेक देश आहेत. त्या देशांची खुमखुमी सुद्धा या शांतता भंग करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आहे. एक या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे, अमेरिका असो, इंग्लंड असो, भारत असो, पाकिस्तान असो, चीन असो, रशिया असो, फ्रान्स असो, श्रीलंका असो, अफगाणिस्तान असो, जगातला कुठलाही देश असो, तो प्रगतशील असो, विकसनशील असो की गरीब देश असो, या जगातील प्रत्येक देशातील सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य जनतेला कुठल्याही प्रकारचं युद्ध अजिबात आवडत नाही, आवडणार नाही. आणि युद्ध खेळण्याची खुमखुमी या सर्वसामान्य जनतेमध्ये कधीच नव्हती आणि कधीच नाही आणि कधीच राहणारही नाही. ही जी खुमखुमी आहे ती फक्त या व्यवस्थेच्या माध्यमातून सत्तेच्या खुर्चीत बसलेले, लोकशाहीच्या नावावर ठोकशाही निर्माण करणारे, हुकुमशाही निर्माण करणारे, त्याचप्रमाणे जी काही हुकुमशाही आहे म्हणजे या सामाजिक व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या, सत्तेवर खुर्ची बसणाऱ्या, सत्तेच्या आढळपणामुळं, सत्तेच्या गैरवापरामुळं यांना जास्त खुमखुमी आहे की संपूर्ण जगामध्ये युद्ध लादण्याची. कुठल्याही देशाच्या नागरिकाला, सर्वसामान्य नागरिकाला, कुठल्याही देशाला युद्ध परवडणार नाहीये हे सर्वसामान्य जनतेला समजतं. महागाईचा झळा सोसायला तयार आहे, परंतु अणुयुद्ध किंवा जागतिक महायुद्ध नको. जगता जगता मरणे आणि मरता मरता जगणे ही सर्वसामान्य जनतेला तो सहन करायला तयार आहे, परंतु जागतिक आणि अंतिम महायुद्ध नको. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या महागाई असेल, बेरोजगारी असेल, आतंकवादी असेल, या सगळ्या संकटांना सहन करण्याची ताकद सर्वसामान्य जनतेला आहे, परंतु त्याला मात्र त्या सर्वसामान्य जनतेला कुठल्याही प्रकारचं अणुयुद्ध किंवा महायुद्ध नकोय, ही सर्वसामान्य जनतेची मानसिकता आहे. आणि ही मानसिकता या सत्ताधाऱ्यांच्या, कुठल्याही देशाची सत्ता असो, त्या सत्ताधाऱ्यांच्या कानामध्ये घुसत नाही, त्यांच्या डोक्यात घुसत नाही, त्यांच्या मेंदूत घुसत नाही. हेच आमच्या जगाच्या सर्वसामान्य जनतेचं एक प्रकारे दुःख आहे. आणि त्यासाठी आज 2025च्या काळामध्ये संपूर्ण जग एका टांगत्या तलवारीवर आहे. ती तलवार कधी तुटेल आणि तिसरं आणि जागतिक अंतिम महायुद्ध, अणुयुद्ध होईल आणि त्यामध्ये संपूर्ण पृथ्वी आणि जनता नष्ट होईल. हे टांगती तलवार या जगाच्या प्रत्येक डोक्यावर आहे, देशाच्या डोक्यावर आहे. आणि हे जर टाळायचं असेल, तर प्रत्येक देशातल्या, केवळ एका देशाच्या म्हणत नाही मी, या जगामध्ये जेवढे काही 650 देश आहेत लहान मोठे, त्या प्रत्येक देशातल्या सर्वसामान्य जनतेने संघटित होऊन आपल्या देशाच्या सत्ताधाऱ्यांच्या कूटनीतीच्या नीतीच्या विरोधात एकसंघ होऊन त्यांना निसर्गवादी, मानवतावादी, विवेकवादी, विज्ञानवादी विचारावर येऊ आणून कृतीनं अंमलबजावणी करायला भाग पाडण्याची ताकद सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. आणि ती ताकद त्यांनी आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशातल्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी ताकद निर्माण करायला पाहिजे. आणि येथील केंद्रातील केंद्र सरकार असो, राज्यातील राज्य सरकारी असोत, या सर्वांना आपल्या संविधानावरती चालवण्यासाठी यांना भाग पाडण्याचं महत्त्व आपल्या राज्यातील महाराष्ट्राला आणि देशातील संपूर्ण जनतेला करावं लागणार आहे. तेव्हाच या तिसऱ्या आणि जागतिक अणुयुद्धाला थांबवण्याची प्रक्रियाची सुरुवात या ठिकाणावरून होणार आहे.
आणि जेव्हा भारतामधून हे होईल तेव्हा पाकिस्तानामधून होईल, पाकिस्तानामधून झाल्याच्या नंतर अफगाणिस्तानातून होईल, असं करत करत संपूर्ण आशिया खंडामधून होईल, आशिया खंडातून मग संपूर्ण खंडामध्ये होईल, संपूर्ण जगामध्ये होईल आणि युनोचे लोकशाहीवादी हात बळकट होतील आणि युनोच्या प्रत्येक सदस्याला त्या ठिकाणी मानवतावादावर, निसर्गवादावर अवलंबून असलेल्या लोकशाहीवादी मूल्य, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या मूल्यावर आधारितच देश चालवावे लागतील. हुकुमशाहीला जगाच्या वेशीवर टाकता येईल आणि लोकशाहीलाच अधोरेखित आणि आविष्कारित करून त्या ठिकाणी संपूर्ण जग या लोकशाहीच्या माध्यमातून भारतीय संविधानावर अधोरेखित होईल. तेव्हाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपलं जग शांततेच्या मार्गाने बुद्धाच्या नीतीकडे वळेल. आणि त्यासाठी आम्हाला निदान भारतीय जनतेला आणि महाराष्ट्रीयन जनतेला या ठिकाणाहून आपल्याला एक दृढ संकल्प करावा लागेल की आज आमच्या राज्यातली असो, देशातली असो, आमच्या खंडातली असो, आमच्या संपूर्ण जगातील असो, जी शांतता भंग करण्याची वृत्ती आहे त्या वृत्तीला जगाच्या वेशीवर टाकल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही. आणि त्यासाठी ज्याच्या त्याच्या आकलन क्षमतेप्रमाणे प्रत्येकाने आपले प्रयत्न केले पाहिजेत एवढं आव्हान करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय